परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण आता प्रयत्न करूया. आता जो आपला इथे पण तुम्हाला 4 पर्याय आहे, त्या 4 पर्यायापैकी आपल्या इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. बघा आता आपला जो पर्याय आहे आपण पाहणार आहोत. जो पहिला प्रश्न आहे बघणार आहोत. सजीवांचे वर्गीकरण करताना त्याच्यातील ठळक मूलभूत डॅश डॅश विचारात घेतले जातात. की जर सजीवांचं जर वर्गीकरण करायचं असेल तर त्याच्यामध्ये 4 प्रकारमध्ये मोडतात. बघा आपल्याला की 4 पर्याय आहे: साम्य, भेद, अनुकलन व साम्य भेद. तर यापैकी जे आपल्यापर्यंत जे करेक्ट आन्सर इथे असणार आहे, सजीवांचे वर्गीकरण करताना त्यांच्यातील ठळक व मूलभूत काय केले जाते? ना साम्य, ना अनुकूलन, ना भेद, ना दोन्ही गोष्टीचं आपल्याला गरज आहे. अनुकूलन ही काय आहे आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे, परंतु जर सजीवाचं वर्गीकरण करायचं असेल तर त्याची ठळक मूलभूत साम्य व भेद यांचं लक्षात घेतलं जातं, विचारात घेतलं जातं. हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे, म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे: बदक पाण्यात असताना ओले का होत नाही? की जेव्हा बदक पाण्यात जातो तेव्हा त्याची जी पंख आहेत ती ओली होत नाही, ते पाणी निघून जातं. त्याचं कारण काय आहे? बघा, कारण बघा पहिला जो आहे ऑप्शन आहे तुम्हाला, पंख पिसे व तेलकट असल्यामुळे, बोटामध्ये पडदे असल्यामुळे, त्वचा बुळबुळीत असल्यामुळे किंवा जमिनीवर येत असल्यामुळे. तो जमिनीवर येतोय म्हणून ते पंख ओले होत नाही, तर हे ऑप्शन चुकीचं आहे. बुळबुळीत असल्यामुळेही नाही, कारण किंवा बदकामध्ये किंवा बोटांमध्ये त्यांचे पडदे असल्यामुळे नाही, तर त्यांच्या पंख व पिसे कसे असतात? तेलकट आहेत. त्यांच्या पंखांना मेनचट लावलेलं असल्यामुळे ते काय होत नाही, ओले होत नाही आहेत, आणि म्हणून हे आपल्याचं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. बदक पाण्यात असताना ओले होत नाही कारण त्यांची पंख व पिसे कसे आहेत? तेलकट असतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे: अमरवेल ही डॅश डॅश प्रकारची वनस्पती आहे. मग ही कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? आपण 4 पर्याय पाहणार आहोत. पहिला आहे स्वयंपोषी, दुसरा आहे परपोषी, तिसरा आहे बुरशी, चौथा आहे कीटकभक्षी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः करणे, परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे, तिसरं आहे बुरशी, आणि चौथा आहे कीटकभक्षक. तर अमरवेल ही कीटकभक्षक नाही, ती ना बुरशी आहे ना ती स्वयंपोषी, ती स्वतःचं अन्न स्वतः करत नाही, म्हणून अमरवेल कशी आहे? परपोषी आहे. तिला दुसऱ्यांची सहायता लागते, गरज लागते, म्हणून अमरवेल ही परपोषी प्रकारची वनस्पती आहे. आपला करेक्ट आन्सर असणार आहे. आपलं नेक्स्ट आहे: पुढीलपैकी कोणता प्राणी जंगल व गवताळ प्रदेशामध्ये आढळत नाही आहे? त्याचे तुम्हाला 4 पर्याय आहे: जंगली कुत्रा आहे, याक आहे, कोल्हा आहे आणि वाघ आहे. तर बघा विचारेल की कोणता प्राणी हा जंगल व गवताळ प्रदेशामध्ये, जो जंगल आणि गवताळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये तो आढळत नाही. बाकी सगळे प्राणी आपल्याला आढळतात. जंगली कुत्रा आढळतो, कोल्हा आढळतो, वाघ आढळतो, परंतु आपल्याला याक कधी हा आढळत नाही, म्हणून आपले ते करेक्ट आन्सर असणार आहे की जंगल व गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला याक हा प्राणी आढळत नाही. हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हणून: साम्य व भेदानुसार सजीवांच्या ठळक गटांना डॅश डॅश मिळतात. साम्य भेदानुसार म्हणजे माते त्यांनी दिलं आहे की सजीवांच्या ठळक गट मग कोणते आहेत? मग त्याला प्रजाती व जाती बोलणार, वर्गीकरणाचा पदानुक्रम बोलणार, व नैसर्गिक निवड का द्विमान पद्धती. मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की जे नैसर्गिक निवड हे चुकीचं आहे. प्रजाती व जाती हा द्विमापन पद्धतीचा भाग आहे, त्याच्यामुळे द्विमान पद्धती आणि प्रजाती जाती हे एकच आहे, त्यामुळे हे तिघे आन्सर रॉंग आहे. आपल्याचे योग्य उत्तर आहे साम्य व भेदानुसार सजीवांच्या ठळक गटांनाच काय बोलले जाते? वर्गीकरणाचा पदानुक्रम. हे आपले इथे योग्य उत्तर असणार आहे, आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे: ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती डॅश डॅश करून नायट्रोजनची ही गरज भागवतात. बघा इथे त्यांनी दिलेलं आहे की ज्या जमिनीत की ज्या वनस्पती आहे ज्यांना नायट्रोजनची कमतरता आहे, मग त्या ते वनस्पती काय करते? मग इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिला आहे: सूर्यप्रकाश मिळवते, सेकंड इतर वनस्पतीचे अन्न पाणी शोषून घेते, थर्ड कीटक भक्षण करते, का जमिनीत खोलवर मुळांची वाढ होत असते. तर यापैकी बघा आपलं योग्य जे उत्तर आहे आपण पाहणार आहोत ते काय करत असेल. जर तिला जे जमिनीमध्ये नायट्रोजनची जर कमतरता असेल, जर पाण्याची जी नायट्रोजनची कमतरता त्या अशा ठिकाणी वाढणारी जी वनस्पती आहे ती त्याची नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी नाही ती जमिनीत खोल मुळावर जाते, नाही इतर वनस्पतीचे अन्न पाणी शोषून घेते, नाही सूर्यप्रकाश मिळवते, ती काय करते? कीटक भक्षण करत असते, आणि कीटक भक्षण करून नायट्रोजनची कमतरता ही भागवत असते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे: पांढरा किंवा चंदेरी रंग हा देखील डॅश डॅश या प्राण्यामधील अनुकूलनच आहे. पांढरा आणि चंदेरी रंग म्हणजे काय आहे? जो सिल्वर कलर आहे. पांढरा रंग कुठे आहे? म्हणून जे हिमच्छादित प्रदेशामध्ये आहे, पण आपले तरी 4 पर्याय आपण वाचणार आहोत. पहिला आहे हवेत संचार करणारे, सेकंडली आहे जंगल व गवताळ प्रदेशामध्ये, थर्ड आहे हिम प्रदेशातील, आणि फोर्थ आहे सरपटणारे.
तर या चारपैकी आपलं जे इथे करेक्ट आन्सर असणार आहे बघा इथे पाहणार आहोत. हवेत पांढरा किंवा चंद्री रंग हा कशामधला आहे? नाही सरपटण्यामध्ये येतो, ना जंगल गवताळ्यात येतो, ना संचार करणार येतो. हे तर रॉंगच आहे. तर जे हिमप्रदेशामध्ये जे राहतात, जे प्राणी राहतात त्यांना काय म्हणतात? या प्राण्यामध्ये अनुकूलनच आहे की त्यांचा जो रंग आहे शरीराचा तो रंगाशी संदर्भातच तो रंग आहे. जसं आपण पाहिलं पांढरा अस्वल आहे, त्याप्रमाणे आपण बिबट्या वाघ पाहिला, त्याचप्रमाणे आपण पांढरा कोल्हा देखील आपण पाहिला. म्हणजे हे कसे आहे हिमप्रदेशात राहणारे जे प्राणी आहेत मग त्यांच्यामधील प्राण्यामध्ये देखील हे काय आहे अनुकूलन आहे. हे आपण पाठामध्ये पाहिलेलं होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, तीक्ष्ण सुळे, लांब मान, आखूड चोच ही सर्व अनुकूलने डॅश डॅश झालेली आहेत. बघा आता ही कशी झालेली आहेत? तीक्ष्ण सुळे कोणाचे आहेत? वाघाचे आहे. लांब मान आहे ती लांब मान कोणाची आहे? जिराफाची आहे. जी आखूड जी चोच आहे ती कोणाची आहे? कावळा किंवा चिमणी यांची आखूड चोच आहे. मग सर्व खाण्याच्या संदर्भामध्ये शब्द दिलेले आहे. मग यापैकी जे आपले चार पर्याय बघा पाहणार, अन्नग्रहणासाठी आहे, पुनरुत्पादनासाठी आहे, आदिवासानुसार आहे का शत्रूपासून बचाव करण्यासाठी? तर ही जी तीक्ष्ण जी सूळ आहेत ते शत्रूपासून बचाव करण्यासाठी नाही, लांब मान ना आदिवासानुसार ना पुनरुत्पादनासाठी, तर अन्नग्रहणानुसार त्याचा आपल्या इथे वापर करत आहोत. म्हणून इथे आपलं उत्तर काय येणार आहे? तीक्ष्ण सुळे, लांब मान व आखूड चोटी सर्व अनुकूलने अन्नग्रहणानुसार झालेली आहे. ते आपल्या इथे करेक्ट आन्सर इथे असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात. बघा कोणत्या वनस्पतींना पाने नसतात पण ती सुईसारखी आणि लांब असतात. बघा त्यांनी सांगितलंय ती खूप बारीक व सुईसारखी असतात. मग इथे तुम्हाला चार पर्याय आहे, वाळवंटी आहे, जलीय आहे, जंगल प्रदेशातील आहे का हिम प्रदेशातील आहे? तर या चारपैकी आपलं इथे उत्तर काय असणार आहे की वाळवंटी हा प्रदेश आहे की ना जलीय आहे, ना जंगल प्रदेश, ना हिम प्रदेश आहे. की वाळवंटी वनस्पतींना काय नाहीये पाने नसतात हे आपण अभ्यासलेलं होतं. आणि ती कशी असतात की खूप बारीक असतात आणि ती सुईसारखी असतात. ती बारीक असतात आणि सुईच्या आकाराची ते असतात. म्हणजे इथे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात, ती खूप बारीक असतात किंवा ती सुईसारखी असतात. हे आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय सर्व जलीय प्राण्यांचे अनुकूलन आहे? सर्व प्रकार बघा इथे जलीय प्राणी, इथे जो शब्द आलेला आहे जलीय प्राणी म्हणजे जे पाण्यात राहणारे जे प्राणी आहे त्याच्यामध्ये कोणता पर्याय सर्व प्राण्यांसाठी अनुकूलन आहे? या चारपैकी कोणता पर्याय अनुकूलन आहे? बघा इथे आपण वाचूया, दोन्ही टोकांना निमुळते शरीर असते, त्वचेवर खवले आहेत, श्वसनासाठी कल्ले आहेत का वरील सर्व? तर या चारपैकी आपल्या इथे बघा तर काय असणार आहे की जे जलीय प्राणी आहेत त्याचे दोन्ही टोकन कसे आहेत? निमुळते आहेत. हे आपलं योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर खवले पण असतात, त्यांना श्वसनासाठी कल्ले पण असतात. म्हणजे याचा अर्थ हे जलीय प्राण्यासाठी जे सर्व पर्याय आहेत ते कसे आहेत? उपयोगाचे आहेत आणि योग्य आहेत. आणि म्हणून जे आपण काय करणार आहोत, कोणता पर्याय सर्वोच्च जलासाठी अनुकूलन आहे त्यावरील सर्व पर्याय हे सजीवांसाठी अनुकूलन आहे. हेच आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर यापैकी आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे बघा आपण 10चे 10 प्रश्न इथे सोडवलेले आहे, आपण समाप्त केलेला आहे. चला मुलांना आपण सुरुवात करणार आहोत. आपण आपल्या नेक्स्ट लेवलला आपण जो प्रश्न उत्तर आहे त्याच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण पाहणारच आपला पहिला प्रश्न आहे. तो पहिला प्रश्न ते दिला आहे, अनुकूलन कशास म्हणतात? म्हणजे तुम्हाला इथे व्याख्या विचारली आहे की अनुकूलन काय आहे. तर अनुकूलन म्हणजे काय की जे सर्व जे सजीवाच्या शरीर रचनेत राहणीमानानुसार सजीवाच्या ज्या शरीर रचनेत व राहणीमानानुसार म्हणजे जे अन्न, पाणी, हवा, निवारा या परिस्थितीनुसार जे बदल घडून येतात की ज्यामुळे त्या वातावरणात जे टिकून राहतात त्याला आपण काय बोलणार आहोत? अनुकूलन बोलणार आहोत. तर आपण बघा पाहणार आहोत तिथील आहे, सजीव ज्या परिसरात वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये घडून आलेला बदल जो असतो त्याला काय बोलतात? अनुकूलन. अनुकूलन म्हणजे जसं आपण पाहू शकतो जो उंट आहे, जो मासा आहे, हे दोन उदाहरणं मी तुम्हाला दिली होती. काय करत असतो की त्याच्या शरीर रचनेमध्ये आणि राहणीमानात परिस्थितीनुसार म्हणजे अन्न, पाणी, हवा आणि निवारा यांच्यात बदल करत असतो. म्हणजे ज्यामध्ये त्या वातावरणात ते टिकून राहतात त्यालाच काय बोलणार? अनुकूलन बोलतात. म्हणजे वातावरणाशी जुळवून घेण्याचं जे कार्य करतात त्याला काय बोलणार आहोत? अनुकूलन असं त्यांना बोलणार आहोत. तर मुलांना आपला दुसरा क्वेश्चन आपण पाहणार आहे दिले, पाण्यात राहणाऱ्या वनस्पतीच्या अवयवामधील बदल सांगायचा की जे पाण्यामध्ये ज्या वनस्पती राहतात त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा हा बदल आहे आपल्याला तो सांगायचा आहे. की पाण्यामध्ये जे वनस्पती राहतात त्याची जी पानं असतात ती मोठी असतात, ती पसरट असतात, त्याचप्रमाणे मुलांना ती गोलाकार असतात आणि त्यांचं जे खोड आहे जे ते अतिशय जे खोड असतं ते अतिशय मऊ असतं आणि त्याचप्रमाणे ती कशी असतात? पोकळ असतात. मग आपण पाहणार आहोत इथे काय दिलेलं आहे आपण वाचणार आहोत. पाण्यात राहणाऱ्या वनस्पतीची पानं ही कशी आहेत?
आहेत गोलाकार आहेत, ती कशी पसरट आहेत, ती मोठी असतात. त्याचप्रमाणे त्याची खोड आहे ते कसं आहे मऊ आहे आणि ती पोकळ देखील असतात. जे खोड आहे ते मऊ पण आहे, पोकळ पण आहे व ती लवचिक. तर त्याची जी मुळं आहेत ती कशी आहेत तंतुमय आहेत, की जे पाण्यामध्ये बघा आपण पाहिलं की जे मनी प्लांटचं जे झाड टाकलं, एखादी वेल टाकली, पण त्याची जी मुळं असतात ती कशी असतात तंतुमय असतात, की जे एकदम बारीक बारीक असतात. म्हणून त्याला आपण ही त्याची वैशिष्ट्य असतात. व पाने व खोडे यावर मेनसट थर असतो. जे पानं आणि जे खोड आहे याच्यामध्ये काय आहे मेनसट प्रकार, म्हणजे त्याच्यामध्ये वॅक्स लावलेले असतात. तर अशा प्रकारे वनस्पतीच्या अवयवामधील बदल आपण पाहू शकतो. कसा पाहणार आपण बरेचदा बघूया. पाण्यात राहणाऱ्या वनस्पतीची पाने ही कशी आहे, ही गोल आकाराने कशी आहे गोल आहे आणि अशी गोल पसरट आहेत. ती मोठी असतात आकाराने. त्याचे जे खोड आहे ते कसं आहे मऊ आहे, त्याचप्रमाणे ते पोकळ असतं. लवचिक तर खोड पोकळ व लवचिक आहे, तर ती त्याची मुळे कशी आहेत तंतुमय आहेत. पाने आणि खोडे याच्यावर काय आहे मेनसट लावलेला आहे व मेनसटचा जो थर त्याच्यामध्ये लावलेला आहे पानावरती आणि खोड्यावरती काय आहे मेनसट आहे. तर अशा प्रकारे वनस्पतीच्या अवयवामधील बदल आपण इथे क्लिअर केलेला. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, वाळवंटी वनस्पतीची खोडे हिरवी का असतात, असं त्यांनी इथे प्रश्न विचारलेला आहे. तर बघा इथे पाहणार आहोत की वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना ही पाने नसतात. जसं आपण मी पाहिलं की जी वाळवंटी जी वनस्पती आहे त्यांना पाने नसतात. त्याची जी पाने कशी असतात त्याची जाड आणि सपटे ते काटेरी असतात. त्याच्यात ते अशी उंच सुईसारखी वाटतात, परंतु ते काटेरी असतात, त्यांना पानं नसतात. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना काय नाहीये पाने नसतात. खोडे हे पाने व अन्न साठवून ठेवते. जे खोड आहे ज्या झाडाचं ते खोड काय करतं पाणी आणि अन्न साठवून ठेवतं, त्यामुळे ते मांसल बनतं. व पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते. पानांच्या अभावामुळे, कारण पानं काय करतात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. मग पानं नाही आहेत म्हणून कोण कार्य करत आहे खोड कार्य करत आहे. बघा खोड कार्य करत आहे, त्याच्यामुळे त्यांना पानांच्या अभावामुळे त्यांना अन्न पाणी हे टिकून ठेवावं लागतं. खोडांना प्रकाश संश्लेषण करावं लागतं आणि म्हणून ती काय दिसतात आपल्याला हिरव्या प्रकारचे दिसत असतात. हे तुम्हाला क्लिअर झाले मुलांना की वाळवंट पद्धतीची खोडे हिरवी का आहेत, कारण जे खोड आहे ते काय करत आहे पानं नसल्यामुळे त्यांना प्रकाश संश्लेषणाची क्रिया करावी लागत आहे आणि जे खोडामधले जे पाणी आणि अन्न हे साठवून ठेवतं आणि त्याच्यामुळे त्यांना प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही खोडांना करावं लागतं आणि म्हणून ती जे खोडे आहेत ती कशी दिसतात हिरव्या रंगाची दिसतात. हे आपल्या इथे उत्तर मी क्लिअर केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिमप्रदेशातील वनस्पतीच्या फांद्या ह्या उतरत्या का असतात, कारण त्याचा जो आकार आहे तो उतरत असल्यामुळे तिथे हिरवं बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे तिथे सतत बर्फ पडत असतो. बर्फ पडत असल्यामुळे ते सर्व परिसराबरोबर पडतो, गाड्यावरती घरावरती आणि झाडांवरती. व तो बर्फ तो घरंगळून तो खाली पडून जातो. तो बर्फ तिथे झाडावरती साठून राहत नाही आणि म्हणून तो उतरता असल्यामुळे तो काय होतो तिथे बर्फावर साचत राहत नाही. फांद्यांची रचना ही उतरते असल्यामुळे, कारण त्या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते. हिमवृष्टी म्हणजे काय होते तिथे बर्फाचा वर्षाव होत आहे, त्याला काय बोलणार आहोत हिमवृष्टी बोलणार आहोत. की फांद्याची रचना ही कशी असते उत्तरेच्या भागाने, म्हणजे जमिनीच्या दिशेने झुकलेली असते. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते, खूप बर्फ पडतो व तिथे थंडीही भरपूर असते. व शंकूच्या आकारामुळे ते त्या वनस्पतींना बर्फ साचून राहत नाही. तर शंकूच्या आकाराप्रमाणे ते प्रत्येक प्रकारचे जे झाड असतं आणि त्याच्यावर जरी बर्फ पडला तरी ते टिकून राहत नाही, तो घनगळून खाली पडून राहतो. त्या वनस्पतीवर बर्फ हा साचून राहत नाही, तो खाली पडून जातो आणि परत त्या बर्फाचा वर्षा होऊन ते काय होतं त्याच्यावरती बर्फ हा घरंगळत खाली येत राहतो. तर अशामुळे वनस्पतीच्या फांद्या ह्या उतरत्या असतात, जेणेकरून त्याच्यावर बर्फ साचून राहत नाही. कारण कसे आहेत ती शंकूच्या आकाराची असल्यामुळे त्याच्यावर बर्फ हा साचत नाही. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, गवताळ प्रदेशात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्यांनी सांगितलं की जो गवताळ जो पूर्ण प्रदेश आहे त्या गवताळ प्रदेशामध्ये काही खुरटी झुडपे आढळतात, काही गवताळाचे गवत आढळतात आणि त्याचप्रमाणे काही कुरणे देखील आढळतात. बघा आपण पाहणार आहोत गवताळ प्रदेशात खुरटी झुडपे आढळतात, गवताचे विविध प्रकार आढळतात की हर एक प्रकारचे जे विविध प्रकार म्हणजे आपण पूर्ण जे हिरवं गवत आहे, त्याचप्रमाणे जे पिकलेले जे गवत आहे, जे पिवळं गवत आहे, जे हिरं पिवळं गवत आहे, काही छोटे गवत आहे, काही मोठे गवत आहे, असे विविध प्रकारे ते आढळतात. त्याचप्रमाणे जे काही कुरणे आहे, जे मैदान आहे ते देखील आपल्याला तिथे आढळतात. तर अशा प्रकारे गवताळ प्रदेशामध्ये हर एक प्रकारचे जे गवताचे कुरणे आहेत ते आपल्याला इथे आढळत असतात. म्हणजे 3 प्रकार आहेत, जी खुरटी झुडपे आहेत, गवताचे विविध प्रकार आहेत आणि ही कुरडे आहेत. अशा प्रकारचे 3 प्रकारचे गवत आढळतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमर याला वनस्पतीस परपोषी का म्हणतात.
की अमरवेल या वनस्पतीला काही पाडे नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ती खोडाचा आधार घेते आणि खोडाचा आधार घेतल्यामुळे तिच्या खोडाच्या अमरवेलमध्ये असले जे चुसक आहे मुलांना, या खोडात बघा ते चुसक मुळे असतात, त्या चुसक मुळामुळे ती काय करते, तिचे तिला जे खोडातलं जे रस आहे ती घेण्याचं काम करते. बघा इथे काय दिलं आहे, पाणी नसल्यामुळे अमरवेल अमरवेल स्वतःचे अन्न हे स्वतः करू शकत नाही. ती आधारक वनस्पती आहे. ती आधारक म्हणजे काय, ती दुसऱ्याचा तिला आधार घ्यावा लागत आहे आणि दुसऱ्याच्या आधारामुळे ती वनस्पती काय करत आहे, दुसऱ्याचा आधार घेतल्यावर ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहे. मग ती दुसऱ्याचा आधार घेते, कोणाचा घेत आहे, खोडाचा आधार घेत आहे. खोडातून पोषक द्रव्य ही शोषून घेत आहे. जे खोड आहे त्या झाडाचं, ज्या खोडाला ती लपटलेली आहे त्याच्या खोडाच्या माध्यमातून ती काय करत आहे, पोषक द्रव्य शोधून घेण्याचं काम करण्यासाठी तिला चूषक मुळे आहेत. जी अमरवेल आहे तिला चूषक मुळे असते आणि म्हणून ती कशी आहे, परपोषी असते. म्हणजेच काय, ती दुसऱ्याच्या आधारावरती असते आणि म्हणून अमरवेल ही कशी आहे, परपोषी आहे, स्वयंपोषी नाही. कारण काय आहे, तिला पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया येऊ शकत नाही. जर आपल्याला जर एखादं वनस्पती जर वाढीसाठी असेल तर आपल्याला कशाची गरज आहे, वनस्पतीला अन्न, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. परंतु हे सर्व क्रिया प्रकाश ज्या झाडांना पाने आहेत त्याच्या माध्यमातून या गोष्टी होत असतात. परंतु अमरवेलला पाने नसल्यामुळे ती काय करते, खोडाच्या माध्यमातून आपलं अन्न तयार करते किंवा खोडामध्ये असलेले जे पोषक द्रव्य आहे तिचे शोषून घेण्याचं काम ते चूषक मुळे जे आहे त्याच्यातून करत असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाघ, सिंह यांच्या शरीर अवयवांची वैशिष्ट्ये कोणती आहेत? वाघ आणि सिंह यांची वैशिष्ट्ये आपण इथे विचारली की जो वाघ आहे की त्याला जे तीक्ष्ण सुळे आहेत त्यांनी सांगितलं आहे की त्याच्या मदतीने आणि त्या पंजा आहे, त्याच्या गादीचा जो हात आहे, त्याचे जे नख आहेत आणि जो पायावरती जो पंजा आहे त्या पंजावरती गादीसारखा तळवा आहे, जेणेकरून त्याला चवण्याची चाहूल न लागता तो आरामामध्ये भक्ष्य काय करू शकतो, पकडू शकतो. बघा इथे दिलं आहे, वाघ, सिंह यांच्या पायाच्या तळव्यांना मोठी काय असते, ही गादी असते पहिलं, कारण त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही. वाघ आणि सिंह हे दोन्ही कसे आहेत, नंतर तळव्यांना काय आहे, गादी आहे, त्यामुळे त्यांची चाहूल कोणाला लागत नाही. मी सांगितलं की मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान की जे मांसाहारी जे प्राणी आहेत त्याच्या डोळ्याचे जे स्थान आहे ते डोक्याच्या निमुळत्या बाजूस असते. जे डोकं आहे त्याच्या निमुळत्या बाजूस असते, त्यामुळे ते दूर अंतरावरील भक्ष्य देखील सहजपणे पाहू शकतो, बघू शकतो आणि आपली तो शिकार करू शकतो. अशा प्रकारे थोडक्यात त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तो वाघ आणि जो सिंह आहे यांच्या शरीर अवयवाची वैशिष्ट्य कशी आहेत की त्यांच्या पायाच्या तळव्यांना एक गादी असते, त्यामुळे त्यांची चाहूल कोणतं जो भक्ष्य आहे, जो शिकार करायची आहे तो प्राणी त्याच्या नजरेत येत नाही किंवा त्याला त्याची चाहूल होत नाही. व त्यांचे जे प्राण्याचे जे डोळे आहेत त्यांचे कुठे डोक्याच्या निमुळत्या भागात असल्यामुळे कितीही अंतरावरील भक्ष्य लांब असले तरी त्यांना ते काय दिसतं, सहज ते सहज शोधू शकतात किंवा सहज त्यांना सापडू शकतं. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिमप्रदेशातील प्राण्यांची काही उदाहरणं सांगा. जे हिमप्रदेशामध्ये जे प्राणी राहतात तर त्यांची बघा इथे उदाहरणं दिली. जसं आपण चित्राच्या माध्यमातून पाहिलं, याक आहे, ध्रुवीय अस्वल आहे, पांढरा कोल्हा आहे, पर्वतीय शेळी आहे, चंदरी कोल्हा आहे, सायबेरियन आहे, हिस्की कुत्रा आहे, हिमबिबट्या आहे इत्यादी. या सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत ते कुठे आढळतात, आपल्याला हिमप्रदेशामध्ये आढळतात. बघा याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदरी कोल्हा, सायबेरियन हिस्की कुत्रा हे कसे आहेत, त्या परिसराशी मिळते जुळते आपल्याला इथे आढळत असतात. अशा प्रकारे सर्व जे प्राणी आहेत ते देखील आपण पाहिले मुलांना की आपण त्या परिस्थितीशी मिळते जुळते. म्हणजे त्या ठिकाणी जे हिमप्रदेश आहे म्हणजे जिथे बर्फ जास्त प्रमाणात पडतोय, मग बर्फ जास्त प्रमाणात म्हणजे बर्फ कसा आहे, पांढरा आहे. मग त्याचप्रमाणे त्या पांढऱ्यामध्ये काय आहे, जे ध्रुवीय अस्वल आहे ते कसं आहे, ते देखील अस्वल पांढरा आहे. जो पांढरा कोल्हा आहे तो देखील पूर्ण पांढरा शुभ्र आहे. पर्वतीय शेळी ती देखील कशी आहे, त्याच्याशी मिळती जुळती आहे. चंदेरी कोल्हा तो कोल्हा देखील कसा आहे, थोडाफार पांढऱ्या स्वरूपामध्ये आहे. जे कुत्रा आहे, जो सायबेरियन हिस्की कुत्रा आहे तो देखील कसा आहे, पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला आढळतो. आणि म्हणून तो काय आहे, ते हिमबिबट्या बघा, जो बिबट्या आहे जो आपल्याकडे पिवळ्या रंगाचा दिसतो तिथे देखील तो कसा आहे, हिमप्रदेशामध्ये त्या रंगाचा मिळता जुळता इथे आपल्याला दिसत आहे. तर अशा सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत ही त्याची उदाहरणं आहेत. हिमप्रदेशातील प्राण्यामध्ये, हिमप्रदेशामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांची ही सर्व उदाहरणे आपण इथे पाहिलेली आहेत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांच्या शरीराची वैशिष्ट्ये सांगा. की जे हवेत जे प्राणी संचार करतात, की जे हवेमध्ये असणारे जे सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत, जे आपण पाहू शकतो, जर चिमणी आहे, कावळा आहे, कबूतर आहे, असे अनेक प्रकारचे जे प्राणी, मग त्यांची वैशिष्ट्ये काय बघायची तिथे आहे. जे पक्षी व कीटक यांचे शरीर निमुळते असते. जसं ज्याप्रमाणे आपण जलीय प्राण्यांचं पाहिलं तसं बघितलं काय दिले, की जे पक्षी व कीटक यांचे जे शरीर आहे, त्यांचे शरीर कसे आहे, निमुळते आहे. पंख व शरीरावर पिसाचे आवरण आहे, की त्यांच्या पंखावर काय, शरीरावर पंखाचे काय आहे, आवरण आहे, म्हणजे पिसाचे आवरण आहे. त्यांची हाडेही कशी असतात, पोकळ आहेत, पोकळ हाडे व हलके आहेत, व शरीर हे काही महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. म्हणजे शरीर उडण्यासाठी हलकं आहे, की जेणेकरून ते सहज उडू शकतात. तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे माशाचं आहे त्याचप्रमाणे बघा एक प्रकारे थोडा फरक पाहू शकता, की पक्षी देखील आहेत, की त्याचं जे शरीर आहे हे कसं आहे मुलांनो, हे निमुळतं आहे. बघा पक्षी व कीटक, जे पक्षी आणि कीटक यांचे काय आहे, दोघांमध्ये एक प्रकारे साम्यता आहे, की दोघांचंही जे शरीर आहे ते कशा प्रकारचं आहे, इथे निमुळत्या आकाराचं आपल्याला दिसत आहे. निमुळत्या आकाराचं तिथे आहे. पंख, शरीरावर पिसाचे आवरण आहे. ज्यांचं जे शरीर आहे त्याच्यावर पिसाचं आवरण आहे, परंतु आतली जी हाडे आहेत ती कशी आहेत, ती पोकळ आहेत. हाडे कशी आहेत, हाडे हलकी व पोकळ आहेत. त्यामुळे ते शरीर हलकं होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना उडण्यात ते सहज उडू शकतात. त्यामुळे उडण्यासाठी त्यांना काही प्रॉब्लेम नाही. जर शरीर जड असेल तर ते उडू शकत नाही, कारण शरीरातली जी हाडं आहेत ती कशी आहेत, पोकळ असल्यामुळे त्यांना सहज उडता येत आहे. तर अशा प्रकारे हवेत संचार करणारे जे प्राण्यांची जी वैशिष्ट्ये ही अशा प्रकारे आहे. जे पक्षी आणि कीटक याच्यामध्ये काही प्रकारचाच थोडासा म्हणजे थोड्याफार प्रमाणात दोघांमध्ये भेद आहे, आणि ते दोघांमध्ये साम्यता दाखवली आहे, की दोघांचं शरीर कसं आहे, निमुळतं आहे, आणि त्याचे जे हाडं आहेत ती देखील पोकळ असल्यामुळे ते सहज, जे कीटक देखील असतात ते कीटक ते हवेवर देखील उडू शकतात आणि जमिनीवर देखील चालू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, जो स्पायडर आहे, त्याचप्रमाणे जो माशी आहे, आपण जी माशी बघतो पावसाळ्यामध्ये ज्या माशा येतात त्या अंगावर देखील बसतात आणि त्या जमिनीवर देखील चालत असतात. मग अशा प्रकारचं त्याचं शरीर कसं आहे, हलकं असल्यामुळे देखील त्या उडू शकतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सजीवांच्या वर्गीकरणाची द्विमान पद्धती ही कशाच म्हणतात, असं त्यांनी विचारले. की सजीवांची जी वर्गीकरणाची जी पद्धत आहे, मग द्विमान पद्धती कशी आहे बघा, आपण पाहणार आहोत. प्रत्येक सजीव हा ओळखण्यासाठी त्याला एक वैज्ञानिक नाव दिले गेले, असं त्यांनी सांगितले. की सजीवाचे वर्गीकरण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी द्विमान पद्धतीचा काय उपयोग आहे, की प्रत्येक सजीव जर ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं गेलेलं आहे, की त्याला एक वैज्ञानिक म्हणजे एक सायंटिफिक नाव दिलं गेलेलं आहे. त्या नावाला 2 संज्ञा आहेत. काय आहेत, 2 संज्ञा आहेत. त्यामध्ये पहिली संज्ञा आहे प्रजाती आणि दुसरी संज्ञा आहे जाती दर्शवत आहे. बघा इथे दिली आहे, पहिली प्रजाती आणि दुसरी आहे संज्ञा ही जाती दिलेली आहे. तर अशा 2 प्रकारच्या संज्ञा इथे दर्शवतात, त्यालाच काय बोललं जात आहे, द्विमान पद्धती असे बोलले गेले आहे. तुम्हाला कळलं आहे मुलांनो, ते काय दिले, प्रत्येक सजीवाला एक जे नाव देण्यात गेलेलं आहे ते ओळखण्यासाठी त्याला नाव दिलं, व ते नाव कसं असलं पाहिजे, वैज्ञानिक नाव दिले गेले आहे. आणि वैज्ञानिक नावामध्ये देखील 2 काय पडले गेलेले आहेत, गट पडले आहेत. 2 संज्ञा आहे, पहिली संज्ञा आहे प्रजाती आणि दुसरी संज्ञा आहे जाती. अशा प्रकारचे 2 प्रकारची संज्ञा इथे मध्ये दिलेली, त्याला काय म्हणतात, द्विमान पद्धती बोलले जाते. तर अशा प्रकारचं मुलांना आपण या पाठामध्ये असलेले 10चे 10 प्रश्न आपण इथे सोडवलेले आहेत, आपले सोडून झालेले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमातून असलेले सराव किंवा परीक्षा प्रश्न उत्तर हे देखील आपण सोडून घेतलेले आहेत. आणि या पाठामध्ये असलेले जे स्पष्टीकरण आहे त्यातले जे सर्व टॉपिक आहेत ते देखील आपण कव्हर करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे, ते तुम्हाला कळलं आहे, की तो समजला आहे, मी आशा करते. तर भेटूया एका अशा नवीन भागाकडे, एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.